ज्यांच्या नोंदी सापडल्या असतील त्यांना प्रमाणपत्र द्यावं, पण सरसकट सरकारला देता येणार नाही. आम्ही ही मागणी सरकारकडे रेटली होती आणि सरकारने ते आम्हाला लिखित दिलेलं आहे की वेगवेगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी आमचे ओबीसी बांधव, ओबीसी समाजाचे लोक, नेते एकत्रित येऊन आपल्या संविधानिक अधिकाराच्या रक्षणाकरिता ते रस्त्यावरती येत आहे. 4 ते 5 लाख लोक त्या जालन्याला येतील अशी आयोजकांची अपेक्षा आहे. त्याच्यानंतर हिंगोलीला आहे. तर जे जे चळवळीतले ओबीसी चळवळीतले लोक आहेत ते त्यांच्या समर्थकासह उद्या अंबळ येथे उपस्थित राहणार आहेत. हा अट्टहास करणे, कारण सरकारपुढे सुद्धा खूप पेच असतो की एखादी मागणी पूर्ण करीत असताना त्याचे संविधानिक परिणाम काय, न्यायालयीन परिणाम काय, सर्व याचा अभ्यास करून त्या मागणीचा विचार होत असतो. आणि मी नेहमी म्हणत असतो की आंदोलनकर्ते जे असतात त्यांच्यामध्ये आणि सरकारमध्ये संवाद असायला पाहिजे. संवाद असल्याशिवाय प्रश्न सुटत नाही. हा एकतर्फी कुठेतरी हे होऊन राहिला की एवढ्या दिवसात झालंच पाहिजे, एवढ्या दिवसात झालंच पाहिजे. सरकार प्रयत्न करते आहे, वारंवार सरकार सांगत आहे की आम्ही तुमच्या आरक्षणाकरता कटिबद्ध आहोत. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं की आम्ही देण्यास कटिबद्ध आहोत, त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. परंतु सरकारला नेहमी थोडा वेळ द्यावा लागतो आणि त्या वेळेप्रमाणे सरकार जर कटिबद्ध आहे ते तशा प्रकारचा शब्द देत आहेत. आणि आम्ही सर्वच म्हणतो की मराठा जातीला स्वतंत्र आरक्षण देणं हे सरकारचं कर्तव्य आहे, सरकारने द्यावं. फक्त ओबीसीमधून, ओबीसीला जे काही महाराष्ट्रामध्ये 19% आरक्षण मिळतं आणि त्याच्यामधनं देता कामा नये. आणि सरसकट शब्द हा फार महत्त्वाचा आहे. याच्याकरता महत्त्वाचा आहे की आता मागच्या 2 महिन्यापासून सरकारने 1948 ते 1967 मधल्या नोंदी तपासण्याचं काम फार जोमाने सुरू केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये ज्या ज्या लोकांच्या नोंदी सापडल्या त्यांनी जर याच्यापूर्वी कुणबी जातीचे म्हणजेच पर्यायाने ओबीसीचे प्रमाणपत्र घेतले नसतील तर त्यांनी घेतल्यास आमचा त्याला विरोध नाही, कुठल्याही ओबीसी नेत्याचा नाही, ओबीसी समाजाचा नाही. आणि म्हणून ज्यांच्या नोंदी सापडल्या असतील त्यांना प्रमाणपत्र द्यावं, पण सरसकट सरकारला देता येणार नाही. आम्ही ही मागणी सरकारकडे रेटली होती आणि सरकारने ते आम्हाला लिखित दिलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत आम्ही ओबीसीतनं आरक्षण देणार नाही आणि सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देणार नाही. आणि म्हणून आम्ही निश्चिंत आहोत. आम्हाला माहीत आहे की सरकारने आम्हाला जे सरकार त्याच्यामध्ये बदल करणार नाही. आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत. ज्या दिवशी आम्हाला वाटेल की सरकार त्यांचा निर्णय बदलण्याच्या मनस्थितीमध्ये आहे त्या दिवशी आम्ही पुढल्या आंदोलनाला पवित्रा घेऊ. सध्या आम्ही एकजुटीने या महाराष्ट्रातील सर्व ओबीसी काम करत आहोत. उद्याला अंबळ, जालना जिल्ह्यामध्ये आमचा फार मोठा मेळावा आहे. 26 तारखेला हिंगोलीला मेळावा आहे, यवतमाळला मोर्चा आहे, नागपूरला मोर्चा आहे. वेगवेगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी आमचे ओबीसी बांधव, ओबीसी समाजाचे लोक, नेते एकत्रित येऊन आपल्या संविधानिक अधिकाराच्या रक्षणाकरिता ते रस्त्यावरती येत आहे. हे आपण सर्वांनी लक्षात द्यावं. आम्हाला कोणाचाही विरोध नाही, काही नाही. त्यांनी त्यांच्या मागणीकरता संघर्ष करावं. आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराच्या रक्षणाकरता संघर्ष करत राहू. त्यांच्यात आणि आमच्यामध्ये कुठेही वादविवाद नाही आणि एकमेकाच्या विरोधातही चळवळ नाही. दोघांची लढाई सरकारच्या विरोधात आहे. योग्य तो निर्णय सरकार योग्य वेळी घेईल. कशा पद्धतीचं स्वरूप असणार आहे उद्याच्या मोर्चाचं? एक ताकद दाखवण्याचा प्रयत्न राष्ट्रीय ओबीसी करून होणार आहे, कारण की मराठ्यांनी जेव्हा जेव्हा आपला मोर्चा काढला तो विकराळ स्वरूपाचा काढला. मध्यंतरी त्यांची सभा झाली ती मोठी होती. आपलं स्वरूप कसं असणार? नाही, आम्ही महाराष्ट्रातील लोकांना आव्हान केलेलं आहे. हे बघा, 2 गोष्टीमधला फरक आपण लक्षात ठेवायला पाहिजे की एखाद्या जातीचा संघर्ष आणि समाजाचा संघर्ष. जेव्हा जातीचा संघर्ष असतो तेव्हा सर्व जातीचे लोक रस्त्यावरती येत असतात, इरेस्पेक्टिव्ह ऑफ देअर पॉलिटिकल थिंकिंग, आणि सर्व मतभेद विसरून. पण जेव्हा समाज, मी वारंवार सांगतो की 400 जातीचा समूह असलेला हा 60% ओबीसी समाज या महाराष्ट्रामध्ये आहे. तर ओबीसी समाजाची जेव्हा वेळ येतो तेव्हा सर्वच ओबीसी एका ठिकाणी एकत्र होत नाही, पण त्यातल्या त्यात प्रातिनिधिक स्वरूपावर उद्या 4 ते 5 लाख लोक त्या जालन्याला येतील अशी आयोजकांची अपेक्षा आहे. त्याच्यानंतर हिंगोलीला आहे.
तर जे जे चळवळीतले ओबीसी चळवळीतले लोक आहेत ते त्यांच्या समर्थकासह उद्या अंबळ येथे उपस्थित राहणार आहेत आणि आपले विचार त्या ठिकाणी प्रगट करणार आहेत.